नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण मॉनेटरी पॉलिसीचा थर्ड पार्ट पाहणार आहे. ओके, थर्ड पार्ट पाहणार आहे. जे आपले फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट होते त्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट मध्ये आपण CRR, SLR बद्दल माहिती घेतली आणि मॉनेटरी पॉलिसी काय असते, कशासाठी असते हे पाहिलं. सेकंड पार्ट मध्ये आपण रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि जे काही SDF स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आहे या गोष्टी कशासाठी यूज केल्या जातात आणि या गोष्टीमुळे RBI जे काही मार्केटमधलं मनी फ्लो आहे त्यामध्ये कसं कंट्रोल करते त्या मनी फ्लोला, या गोष्टी आपण या दोन व्हिडिओमध्ये पाहिलं. तर आपला जो काही थर्ड पार्ट आहे यामध्ये आपण जे काही लास्ट आपलं राहिलं आहे ते आहे MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि जे काही बँक रेट आहे या दोन गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत. यामध्ये आपलं हे पण असेल ओपन मार्केट ऑपरेशन, ते काय असतं हे पण आपण पाहणार आहे. ओके, तर या दोन गोष्टी आपण मेन पाहिल्या होत्या. पाठीमागं आपण पाहिलं CRR म्हणजे काय, SLR म्हणजे काय, रेपो रेट, SDF काय असतो. ओके, आणि हा रिव्हर्स रेपो रेट काय असतो. तर हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी आय होप तुम्ही ते दोन व्हिडिओ पाहिले असतील. ठीक आहे, तर आता आपण बँक रेट बद्दल माहिती घेणार आहे. यामध्ये बँक रेट आणि जे काही रेपो रेट आहे, रेपो रेट, या दोघांचे काम करण्याचं जे काही पद्धत आहे ती सेम आहे, फक्त स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे. रेपो रेट मध्ये समजा रेपो रेटच्या अंतर्गत जर बँका RBI कडनं जर लोन घेत असतील तर ते होतं फक्त 90 डेज साठी. पण काही गोष्टींमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त पण बँकांना लोन लागू शकतं ना, तर त्या गोष्टीसाठी RBI ने इंट्रोड्यूस केलं बँक रेट. ओके, बँक रेट म्हणजे ज्या रेटवर जे काही बँका आहेत ते 90 दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी लोन घेत असतील तर त्याला म्हटलं जातं बँक रेट. आणि सध्या बँक रेट आहे 6.5%. इथं बँक रेट आणि MSF सेम दिसत असेल, ते काय आहे आपण पाहू या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर बँक रेट आहे 6.5%. ओके, तर आणि जो काही रेपो रेट होता तो होता 6.25%. रेपो रेट पेक्षा 0.25% हा जो काही बँक रेट आहे तो का जास्ती आहे, तर जे काही रेपो रेट आहे, रेपो रेट मध्ये काय होत होतं, जे काही लोन घेतल्या होत्या बँकांनी त्यामध्ये त्या अमाऊंटचं सिक्युरिटीज ऍज अ कोलॅटरल म्हणून RBI कडे ठेवावं लागत होतं. बरोबर, बँक रेट मध्ये काय होतं, विदाऊट कोलॅटरल बँकांना 90 डेज पेक्षा जास्त लोन भेटतं. यामुळेच हा रेट जो काही आहे ऑब्व्हियसली महागच असणार. विदाऊट कोलॅटरल म्हणल्यावर तुम्हाला इंटरेस्ट तर पे करावं लागणार. ओके, रेपो रेटला म्हणलं जातं शॉर्ट टर्म लोन साठी आणि जे काही बँक रेट आहे तो आहे लॉंग टर्म साठी. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये जे काही रेपो रेट मध्ये होतं 0.5% ऑफ NDTL, म्हणजे एवढंच बँका लोन घेऊ शकत होत्या, यामध्ये ते काही लिमिट नाही. ओके, आणि आताच आपण पाहिलं कोलॅटरलची गरज नाही यामध्ये. तर हे होतं बँक रेट. तर याचा जो काही मनी फ्लोवर इम्पॅक्ट आहे तो कसा होतो, तर बेसिक आहे. आपण जे काही दोन व्हिडिओमध्ये पाहिलं, जसे रेट वाढवल RBI तसा जो काही मार्केटमधला मनी आहे तो कमी होणार. ऑब्व्हियसली मनी फ्लोचा आणि जे काही रेट्स आहेत त्याचा जे काही प्रोपोर्शन आहे ते आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शन. ओके, समजलं असेल. कारण रेट जर वाढवलं ऑब्व्हियसली बँका एकतर कमी लोन घेणार किंवा इकडे कमी डिपॉझिट करणार RBI कडे, त्यामुळं जो काही मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी आहे तो कमी होणार ऑब्व्हियसली. म्हणजे जे काही इन्फ्लेशन आणि डिफ्लेशनची जी स्थिती आहे त्याला कंट्रोल मध्ये आणण्यासाठी या रेटचा उपयोग केला जातो. ओके, तर याचे जे काही स्टॅटिक्स पॉइंट आहेत, बँक रेट हा अंडर सेक्शन 49 ऑफ RBI ऍक्ट 1934 मध्ये येतो. ओके, आणि हा जो काही बँक रेट आहे यामध्ये आताच आपण पाहिलं जे काही आहे हा लॉंग टर्म साठी उपयोगाला आणला जातो. आणि जो काही आता बँक रेटचे तीन प्रकारे यूज केला जातो. एक, बँका ऍज अ लॉंग टर्म साठी लोन घेण्यासाठी फर्स्ट यूज याचा. जे काही सेकंड यूज आहे याचा ऍज अ पिनल इंटरेस्ट म्हणून RBI याचा यूज करते.
ते काय आहे आपण बघूच. आणि थर्ड यूज आहे रिडिस्काउंट रेट, म्हणजे ऍज अ डिस्काउंट रेट म्हणून पण या बँक रेटला ओळखलं जातं. तर ते कसं आपण बघू. ठीक आहे. तर एक उदाहरण घेऊ. समजा आपण म्हणलं होतं CRR आणि SLR. ठीक आहे. CRR जे आहे 4% आहे आणि SLR जे आहे 18% आहे. समजा एखाद्या दिवशी जर एखाद्या बँकेनं त्यांच्या NDTLच्या 4% आणि 18% मधलं समजा SBI आहे, तिनं 3% CRR आणि 16% SLR एवढंच मेंटेन केलं. तर जे काही बाकीचं राहिलेलं आहे 2% और इधर से 1%, याला कसं रिकव्हर करणार. आपण काही गोष्टी आपण ते पाहिल्या ह्याच्यामध्ये काय असतो. पण जे काही बँक रेट आहे ऍज अ पिनल रेट म्हणून काय यूज केला जातो ते आपण पाहत आहे. ठीक आहे. तर इथं 2% आणि 1% म्हणजे टोटल NDTLच्या 3% जो काही शॉर्टफॉल आहे याला म्हणलं जातं शॉर्टफॉल अमाऊंट. ठीक आहे. हा जो काही शॉर्टफॉल अमाऊंट आहे याचं काय करायचं, याचं रिकव्हरी कसं करायचं. तर RBI याला ऍज अ पेनल्टी जो काही शॉर्टफॉल अमाऊंट आहे ऍज अ पेनल्टी म्हणून लावते. आणि जी काही पेनल्टी आहे ती बँक रेट एवढी असते, म्हणजे 6. सध्या काय चालू आहे 5%, 6.5%. ओके बँक रेट. पण कसं असतं माहितीये का यामध्ये 6.5% ही बँक रेटला ऍज अ पेनल्टी म्हणून यूज करतात. प्लस एक दिवसाची जर यांनी शॉर्टफॉल अमाऊंट असेल तर प्लस 3% ऍज अ पिनल इंटरेस्ट म्हणून, प्लस याला झालं इज इक्वल टू झालं 9.5%. हा एका दिवसासाठी जो काही पेनल्टी आहे ही एवढी लागते. एका दिवसाचा जर शॉर्टफॉल अमाऊंट असेल तर समजा लगातार 2 दिवस एखादी बँक CRR आणि SLR जे काही आहे त्याला मेंटेन करण्यापासून लांब राहिली तर काय होणार. तर काय नाही, जो काही शॉर्टफॉल अमाऊंट आहे त्याच्यावर 6.5% ऍज अ बँक रेट जो काही आहे प्लस 5% ऍज अ पिनल इंटरेस्ट, टोटल झाले 11.5%. एवढं पेनल्टी लावते RBI. समजलं तुम्हाला. यामध्ये तुम्हाला समजलं असेल जो काही बँक रेट आहे याचा उपयोग ऍज अ पेनल्टी म्हणून पण RBI यूज करते. ठीक आहे. तर इथं बघा RBI सर्क्युलर आहे. आताच आपली जी काही मॉनिटरी पॉलिसी झाली त्याचं हे सर्क्युलर आहे, करंट मधलं आहे. इथं बघा पिनल इंटरेस्ट रेट्स ऑन शॉर्टफॉल इन रिझर्व, जे काही रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स आहेत म्हणजे CRR आणि SLR जर ते शॉर्टफॉल असतील तर ऍज अ पिनल इंटरेस्ट म्हणून लावतं. जे काही पहिलं होतं बघा ते पण 3%च होतं, 5%च होतं. आता चेंज काय झाला, जो काही 25 बेसिस पॉइंट आता जो काही बँक रेट आहे तो कमी झालेला आहे. म्हणून जो काही आता बँक रेट आहे तो आहे 6.5%, म्हणजेच प्लस 3% एका दिवसात जरी शॉर्टफॉल असेल प्लस 3% तो मिळून झाला 9.5%. आणि जर लगातार 2 डेज बँका जर हे मेंटेन करण्यापासून दुरावल्या तर प्लस 5% म्हणजे 11.5% एवढा पिनल इंटरेस्ट बँकांना द्यावा लागतो. आय होप समजला असेल. तुम्हाला बँक रेट बद्दल 2 यूज समजला असतील. एक, RBI याला जे काही लॉंग टर्म साठी बँकांना लोन लागतं 90 डेज प्लस त्याच्यासाठी याचा यूज करतो बँक रेटचा. आणि जे काही RBI ला CRR आणि SLR हे मेंटेन करत नसतील तर ऍज अ पेनल्टी म्हणून पण या रेटचा यूज केला जातो. आय होप 2 गोष्टी समजल्या असतील. आता आपण समजू डिस्काउंट रेट याला का म्हणलं जातं, ऍज अ डिस्काउंट रेट. ओके. तर समजा आता 2 फ्रेंड्स आहेत, गजूभाऊ आणि अप्सरा मॅडम. आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हे जे काही दोघं आहेत यांनी कंपनी टाकली होती आणि सॅम भाऊ कडून समजा यांनी 1 लाख रुपये घेतले होते. 1 लाख रुपये घेतले होते. ओके. तर सॅम भाऊनी म्हणले की बाबा 1 लाख रुपये तोंडी घेतोय तू, मला मागतोय, पण माझ्याकडे तुझं काय म्हणजे कसा विश्वास ठेवू तुझ्यावर, बरोबर. तर गजूभाऊनी अप्सरा मॅडमनी एक बिल तयार केलं. इथं लिहिलं, मी गजूभाऊ अँड अप्सरा मॅडम सॅम भाऊला समजा 28 फेब्रुवारी 2025 ला हे जे काही पेमेंट आहे याचं रिपेमेंट करणार आहे आणि जो काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल तो मी यांना देणार. ओके.
असं लिहिलं. समजा 9% रेट ऑफ इंटरेस्ट काहीतरी आहे तो दिला. आणि हे जे काही बिल आहे हे त्यांनी दिलं कुणाला? सॅम भाऊला. याला म्हणलं जातं बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे जे काही बिल तयार झालेलं आहे त्याचं इथं काय झालं? एक्सचेंज. समजलं? मग आता समजा 28 फेब्रुवारीला दिली, पण काय झाला विषय? सॅम भाऊला मध्येच पैशाची गरज पडली. तर सॅम भाऊकडं मग आता कॅशचं जे काही आहे सध्या सॅम भाऊकडे नाहीत तेवढे पैसे. तर ह्याने जर इकडे गेले गजूभाऊकडे, गजूभाऊ म्हणणार ते बिल आहे 28 तारखेचं, 28 तारखेलाच यायचं, त्याच्या अगोदर यायचं नाही. तर मग सॅम भाऊ हे जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे, बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काही नॉर्मल कागद नसतं, ऍज अ बॉन्ड असतो, त्याच्यावर नोटरी जे काही गोष्टी असतात ते लिगल बाउंडेड डॉक्युमेंट असतं. ओके. सो मग सॅम भाऊला एक पर्याय सुचला की ते गेले बँकेकडं. ओके. आणि बँकला म्हणले हे 1 लाखाचं बिल आहे, 1 लाखाचं बिल आहे, याच्या अगेन्स्ट मला लोन द्या. ओके. बँकनं म्हणले ओके ठीक आहे देणार, का नाही देणार. तर हे जे काही बिल ऑफ एक्सचेंजच्या अगेन्स्ट सॅम भाऊला लोन भेटणार आहे ते समजा 1 लाखाचं बिल आहे तर 1 लाखाचं भेटणार का? ऑब्व्हियसली नाही. तर जी काही बँक आहे त्याच्या जे काही 50% 60% एवढं लोन देणार. समजा इथं दिलं तिनं 60,000 रुपये सॅम भाऊला दिलं, 60,000 रुपये सॅम भाऊला दिलं. तर याला म्हणलं जातं डिस्काउंटेड. तर याला म्हणलं जातं डिस्काउंट. ठीक आहे. डिस्काउंट करून बँकांनी त्याला दिलं. ठीक आहे. याला म्हणलं जातं डिस्काउंटेड. डिस्काउंटेड रेटनं बँकेनं सॅम भाऊला दिलं. समजा इथं 60,000 रुपये दिलं. ओके. हे बिल ऑफ एक्सचेंज कुणाकडे आलं? बँकेकडं. समजा त्याच वेळेस बँकांना पण पैशाची गरज लागते. ओके. आणि याचं रिपेमेंट हे 28 तारखेच्या मध्येच होणार आहे बरं का. म्हणजे 28 तारखेच्या मध्येच गोष्टी चालल्या आहेत. तर बँकेकडं समजा हे जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे, समजा बँकेला पैशाची गरज पडली तर याचा यूज कसा केला जातो? तर बँक काय करणार? हे जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे हे घेऊन जाणार कुठं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे. ठीक आहे. आणि आरबीआयला सांगणार की हे जे काही बिल आहे याच्या अगेन्स्ट मला लोन पाहिजे. आणि जे काही हे बिल ऑफ एक्सचेंज आहे हे आहे 28 तारखेचं, याच्या अगोदरच बँक जाते बरं का तिकडं. आणि हे 28 तारखेला मॅच्युअर होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पेमेंट भेटून जाईल. ओके. आरबीआयनं म्हटलं ओके, का नाही देणार? तर मग आरबीआय जे काही याच्यावर रेट लावणार त्याला म्हणलं जातं बँक रेट. म्हणजे जे काही सध्याचा बँक रेट आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट म्हणून या बिल ऑफ एक्सचेंजला लावला जातो. यालाच म्हणलं जातं, इथं पहिल्यांदा झालं डिस्काउंट, परत आरबीआयनं रेट ऑफ इंटरेस्ट लावला म्हणजे किंमत कमी केली, त्यालाच म्हणलं जातं रीडिस्काउंट. रीडिस्काउंट म्हणजेच आरबीआय एखाद्या जे काही कोलॅटरल आहे गोष्ट त्याच्या अगेन्स्ट जर रीडिस्काउंट करून एखाद्या बँकेला जर लोन देत असेल आणि ज्या रेटवर ते लोन भेटत असतं त्याला म्हणलं जातं बँक रेट. ठीक आहे. तर हे होतं डिस्काउंट रेट. जे काही बँक रेट आहे त्याला डिस्काउंट रेट का म्हणलं जातं ते इथं होतं. ठीक आहे. द रेट ऍट विच रिझर्व्ह बँक इज रेडी टू बाय or rediscount bills of the exchange or other commercial papers. कमर्शियल पेपर्स म्हणजे तेच बिल ऑफ एक्सचेंज. ओके. आय होप या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाला असतील. तीन गोष्टीसाठी बँक रेटचा यूज केला जातो. एक लॉंग टर्म जे काही लोन आहे त्याच्यासाठी. दुसरी गोष्ट जे काही पिनल इंटरेस्ट आरबीआय लावते, जे काही रिझर्व्ह रेट्स आहेत त्याच्या अगेन्स्ट त्याचा ऍज अ पिनल रेट म्हणून यूज केला जातो. आणि जे काही थर्ड यूज आहे याचा तो आहे डिस्काउंट रेट म्हणून. ठीक आहे. डिस्काउंट रेट. ओके. आय होप या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. नेक्स्ट आहे आपलं मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, MSF. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असतं हे बघा. ठीक आहे. यामध्ये बघा जे काही आताच आपण बघितलं बँक रेटमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त भेटतं. रेपो रेटमध्ये 90 डेज साठी भेटतं. पण समजा बँकेला एका दिवसासाठीच पाहिजे, जास्त नको, तर त्या रेटला म्हणलं जातं मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. यामध्ये आरबीआय बँकांना ओव्हरनाईट एका दिवसासाठी जे काही 24 आवर्स आहेत त्यासाठी या रेटवर लोन देते. याचा पण रेट हा बँक रेट सारखाच असतो, सेम असतो, जो काही आता आहे 6.5%. ओके.
हे ओव्हरनाईट बेसिसवर घेतलं जातं. आणि याच्या अगेन्स्ट किती लोन घेऊ शकते बँक? तर 2% ऑफ एनडीटीएल. एनडीटीएल आपण पाहिला आहे. एनडीटीएल म्हणजे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी, म्हणजे बँकेच्या ऍट द एंड ऑफ डे जेवढं डिपॉझिट राहिलं असेल त्याच्या अगेन्स्ट, डिपॉझिट म्हणजे त्या दिवसाचं बरं का, त्याच्या अगेन्स्ट बँका लोन घेऊ शकतात. ते किती असणार? 2% ऑफ एनडीटीएल. आणि मिनिमम किती घेऊ शकतात? तर 1 CR, 1 करोड. आणि त्याच्या मल्टिपलमध्ये जेवढं काही असेल तर या रेटच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकतात ओव्हरनाईटसाठी. ओके, आय होप या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता आपण बघणार आहे ओपन मार्केट ऑपरेशन्स. ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजे काय नाही, ज्या आता समजा ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये काय होतं माहितीये का? आरबीआय इथं गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचं लेनदेन चालतं. बेसिक गोष्ट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीचं जिथं लेनदेन चालत असतं त्याला म्हटलं जातं ओपन मार्केट ऑपरेशन्स. ठीक आहे, बेसिक एवढंच आहे. तर याचा उपयोग आरबीआय कसं करतं, म्हणजे मार्केटमधला मनी फ्लो कमी किंवा जास्त करण्यासाठी. समजा मार्केटमध्ये पैसा जास्त आहे, फ्लो ऑफ मनी जास्त आहे, आणि आरबीआयला पैशाचं ऍब्झॉर्प्शन कमी करायचंय, म्हणजे पैसा स्वतःकडे वळून घ्यायचे. तर याचा जो काही ओपन मार्केट ऑपरेशन आहे याचा यूज कसा केला जातो? समजा इकडे भरपूर पैसा आहे, तर आरबीआय काय करणार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करणार, आरबीआयला जे काही सिक्युरिटीज आहेत ती देणार. मग आरबीआयचं प्लॅटफॉर्म आहे ई कुबेर. तिथं हे जे काही सिक्युरिटीज आहेत त्याचं काय म्हणणार, एका जे आपण सेल म्हणल्यासारखं, तिथं सेल लावल्यासारखं एक होणार. आणि तिथं जे काही सिक्युरिटीज आहेत त्याचं लेनदेन चालणार. म्हणजे जेवढं मनी फ्लो आहे मार्केटमध्ये कमी करण्यासाठी आरबीआय काय करणार, त्यांच्याकडे जे काही सिक्युरिटीज आहेत ते विकणार लोकांना. म्हणजेच जेव्हा सिक्युरिटीज विकते आरबीआय तेवढे पैसे आरबीआय कडे येणार. ऑब्व्हियसली मार्केटमधला मनी फ्लो कमी झाला. आणि जर मार्केटमध्ये मनी फ्लो कमी करायचा असेल तर याच्या उलट गोष्टी होणार, म्हणजे मार्केटमधले जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत त्या आरबीआय परत विकत घेणार. यालाच म्हणलं जातं ओपन मार्केट ऑपरेशन्स. ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. तर ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय नाही, बाईंग ऑर सेलिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच हे ऑप्शन करते. ओके, आणि या जे काही ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत याचा उपयोग आरबीआय मार्केटमध्ये जो काही मनी सप्लाय आहे आणि जो काही इन्फ्लेशन आहे त्याचं कंट्रोल करण्यासाठी, आणि जे काही मार्केटमधली किंवा बँकिंग सेक्टरमध्ये जे काही लिक्विडिटी आहे त्याला कमी जास्त करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आय होप या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. हे होतं टोटल मॉनिटरी पॉलिसी बद्दल. या 3 पार्टमध्ये आपण टोटल मॉनिटरी पॉलिसीचे जे काही रेट्स आहेत सर्व काही बघितलं आहे. त्यामध्ये सीआरआर काय असतो, एसएलआर काय असतो, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, एमएसएफ, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, आणि आता बँक रेट आणि एमएसएफ आणि ओपन मार्केट ऑपरेशन्स. जर या 3 पार्टमध्ये तुमचा काही डाऊट असेल आणि तुमचे काही स्वतःचे सजेशन्स असतील तरी ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.